की बाबा या मुंबईमध्ये 32 आमदार, 7 खासदार, 1.5 कोटी लोकसंख्या, डम्पिंग फक्त आमच्याकडेच. एवढी लोकसंख्या आहे, 7 खासदार आहे, तर तुम्ही 7 ठिकाणी करा ना. मुंबई इतर कोई जागा नाही का? फक्त ही आमची ईशान्य मुंबईsana मिळतं, बाकी इतर ठिकाणी कुठे नाही. हे डम्पिंग नव्हे तर अँथनीचा एक बिझनेस आहे, पैसे कमवण्याचं साधन आहे. माणसं मेली तरी चालतील, दुर्गंधी आली तरी चालेल, परंतु मुंबई महानगरपालिका आणि अँथनीवरती काही त्याचा फरक पडणार नाही. या मुंबईमध्ये जर माणसं आजारी पडत असतील किंवा जास्तीत जास्त रोगराई कुठे पसरत असेल तर ती आमच्या विभागामध्ये फिरतं. मच्छर तर प्रचंड, त्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेला काय सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही मुंबई महानगरपालिका अँथनीच्या पार्टनरशिपमध्ये काम करत असावी म्हणून त्या गोष्टी करत असावी. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे मोठी दुर्घटना घडली. 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. कचऱ्याचा ढिगारा इमारतीवरती कोसळल्यामुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. ही कंपनी होती अँटोनी लारा. मात्र त्याच कंपनीची पालक कंपनी असलेली अँटोनी वेस्ट कंपनी ही मुंबईचा कचरा हँडल करते. मात्र या सगळ्यामध्ये ही घटना मुंबईत घडू नये याची सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला. या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. सुनील राऊत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, जी घटना मुंबईमध्ये घडली ती घटना मुंबईमध्ये घडू शकते का? 100% घडू शकतं. या विषयासंदर्भामध्ये मी गेल्या 7-8 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला की बाबा या मुंबईमध्ये 32 आमदार, 7 खासदार, 1.5 कोटी लोकसंख्या, पण डम्पिंग फक्त आमच्याकडेच. मुंबईत डम्पिंग कुठे नाही. पहिलं डम्पिंग केलं देवनार, मुलुंड, आता आमचा कांजूर. मुंबई इतर कोई जागा नाही का? फक्त ही आमची ईशान्य मुंबईsana मिळतं, बाकी इतर ठिकाणी कुठे नाही. एवढी लोकसंख्या आहे, 7 खासदार आहे, तर तुम्ही 7 ठिकाणी करा ना. बरं, त्या अँथनीने जे काय मुंबई महानगरपालिकेला काय प्रॉमिस केलं होतं, हे डम्पिंग नाही आहे. हे एक काहीतरी प्रक्रिया, या प्रक्रियेतून वीज निर्माण करणार, खत निर्माण करणार, अमुक करणार, तमुक करणार. पण काय केलं त्यांनी? काही नाही. ज्या प्रकारे देवनार डम्पिंग आहे, ज्या प्रकारे मुलुंड डम्पिंग आहे, तसे कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर उभे केलेत आणि ह्या डोंगरावरती त्या ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेतून पैसे कमवले जातात, हे डम्पिंग नव्हे तर अँथनीचा एक बिझनेस आहे, पैसे कमवण्याचं साधन आहे. माणसं मेली तरी चालतील, दुर्गंधी आली तरी चालेल, परंतु मुंबई महानगरपालिका आणि अँथनीवरती काही त्याचा फरक पडणार नाही. आम्ही आत्तासुद्धा मी अर्धा तासाची चर्चा या मागच्या अधिवेशनामध्ये मी उपस्थित केली होती, परंतु अधिवेशन सकाळी 4 चालल्यामुळे ते आली नाही. परंतु याच्यावरती मुंबई महानगरपालिकेने काहीतरी कारवाई केली पाहिजे. उच्च न्यायालयाचे जज त्या ठिकाणी व्हिजिट देऊन गेले. त्यांनी सांगितलं ही अत्यंत डेंजर आणि दुर्घटनात्मक घटना ही आहे, परंतु तरी सुद्धा ह्या विषयावरती कोणी चर्चा करायला तयार नाही. पण या सगळ्यामध्ये महापालिकेचं म्हणणं आहे, जसं तुम्ही आता म्हणाला, की त्या ठिकाणी ज्या तक्रारी येत होत्या नागरिकांच्या त्या कमी झालेल्या. हे सांगतो कोण तुम्हाला? कोणी सांगितलंय तुम्हाला? महापालिकेचे अधिकारी सुद्धा. चला माझ्या बरोबर पहा. संध्याकाळी 6 ते 8, 6 नंतर, 8 का 6 नंतर रात्री सकाळपर्यंत या हायवे पासून आमचे विक्रोळी असेल, कांजूर मार्ग असेल, भांडूप असेल, अत्यंत डेंजर असा वास, दुर्गंधी म्हणतात ना, दुर्गंधी. लोक अक्षरशः दरवाजा खिडक्या लावून बसतात. या मुंबईमध्ये जर माणसं आजारी पडत असतील किंवा जास्तीत जास्त रोगराई कुठे पसरत असेल तर ती आमच्या विभागामध्ये फिरतं. मच्छर तर प्रचंड, त्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेला काय सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही मुंबई महानगरपालिका अँथनीच्या पार्टनरशिपमध्ये काम करत असावी म्हणून त्या गोष्टी करत असेल. आयुक्तांनी सुद्धा या प्रश्नी या कंपनीला खडसावलं होतं, मात्र ते सुधारणा करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारच्या दंडात्मक ही कारवाई नव्हती. मी तुम्हाला सांगतो ना, आता मध्ये हायकोर्टाचे जज तिथे व्हिजिट देऊन गेले की बाबा काही करून ते दुर्गंधी येता कामा नये, ते कुठलं केमिकल मारा, अमुक मारा, तमुक करा. पण हायकोर्टाचं ऐकलं नाही तर त्या आयुक्तांचं काय ऐकणार? ते काय ऐकणार आहे? काही नाही. आणि कोणी पाहत नाही, कोणी येत नाही, काही नाही. येतात, गाड्या भरतात, डमच्या डम फेकून देतात
आणि या आता पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते सडून जातं, आणखीन दुर्गंधी येते. अत्यंत फार कठीण परिस्थितीमध्ये हे आमच्या इकडचे लोक राहत आहेत. याच्यावरती एक तुम्हाला मी खात्रीने सांगतो, पिंपरी चिंचवडला 2 माणसं मेली असतील, 2. पण मी तुम्हाला लिहून देतो, लवकरच मोठी दुर्घटना इथे घडू शकते. अशा प्रकारची दुर्गंधी आणि अशा प्रकारचे कचऱ्याचे ढीग या आमच्या डम्पिंग क्षेत्रामध्ये आहेत. काय मागणी असणार आहे तुमची, मुळामध्ये काय केलं पाहिजे? एक तर बघा, डम्पिंग कोणालाच नको आहे मुंबईमध्ये. जर मुंबईत कोणाला डम्पिंग नको असेल तर या डम्पिंगची व्यवस्था मुंबईच्या बाहेर कुठेतरी केली पाहिजे, जेणेकरून मुंबईच्या लोकांना, विशेष म्हणजे आमच्या ईशान्य मुंबईच्या लोकांना याच्यापासून आम्हाला सुटका मिळाली पाहिजे. आज अनेक वर्ष झाली, आज नाही, गेले 40 ते 45 वर्ष या ईशान्य मुंबईतच डम्पिंग. पूर्वी इंग्रजांचं राज्य होतं, या देशावरती, काही गुलामांची कॉलनी होती. गुलामची एक कॉलनी होती, ती गुलाम टाकून द्यायचे तिथे. अशा परिस्थिती आहे आज ईशान्य मुंबईची आहे. ही काही झाली घटना असेल बघा, रेल्वेचे सगळे झोपड्या उठवल्या, मानपूर गोवंडीला टाका. डम्पिंग पाहिजे गोवंडी, मारकूर, कांजूर, मुलुंड. ही काय गुलामांची कॉलनी आहे का? इथे गुलाम राहतात का? इथे सुद्धा चांगली लोक राहतात, सज्जन लोक राहतात, चांगली काम करणारे लोक राहतात. यांचा विचार ह्या सरकारने केला पाहिजे, महानगरपालिकेने केला पाहिजे आणि इथून डम्पिंग हटवण्यासाठी काहीतरी कारवाई करून हे हटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सर, या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणालात की अधिकारी कोणी येऊन तिकडे पाहणी करत नाही. मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे कागदोपत्री की या ठिकाणी तक्रारी कमी झाल्या. दुसरी गोष्ट, महापालिका या कंपनीला पाठीशी का घालते? बघा, मी तुम्हाला आता म्हटलं ना, आज अनेक वर्ष कोण चालवतंय? अँथनी चालवतोय. काय अँथनी एकटाच हे करतं का? अख्ख्या जगभरामध्ये कुठेतरी डम्पिंगची व्यवस्था असतेच ना. त्यांचा अभ्यास केला पाहिजे की तिथे डम्पिंगची व्यवस्था काय आहे. त्या पद्धतीने यापुढे मुंबईमध्ये, आणि नुसतं ईशान्य मुंबईमध्ये नव्हे, तर माझं असं म्हणणं आहे की मुंबईचे 7 खासदार असतील तर 1 लोकसभा वार्डमध्ये एक छोटं डम्पिंग करून त्या ठिकाणी हा कचरा टाक. एकाच ठिकाणी तुम्ही डम्प करू नका. अख्ख्या मुंबईची घाण ही एकाच ठिकाणी डम्प करू नका. ही डिवाइड करा आणि त्याच्यावर योग्य प्रकारची कारवाई करून त्यातून काहीतरी योग्य मार्ग काढा. नाहीतर दुर्घटना तर घडणार 100% आहे. 100% ह्या ठिकाणी दुर्घटना घडेल आणि हजारो लाखो लोक मरतील, एवढं मी आपल्याला सांगतो. तसं तुम्हाला माहिती आहे का, भोपाळला एक तो काहीतरी वायू गॅस फुटला आणि 400-500 लोक मेली होती. तशीच घटना यापुढे कुठेतरी इथे होऊ शकते. शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये तुम्ही आता ज्या प्रकारे म्हणालात की या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही आवाज उठवतोय, मात्र आता रस्त्यावर उतरून आंदोलन जे काय ते या सगळ्याचं बंद करण्यासाठी होणार आहे का? बघा, आम्ही खूप आंदोलनं केली, गाड्या अडवल्या, कोर्टात गेलो, बरंच काही केलं, परंतु या सरकारला जाग येणार नाही. हे निर्लज्ज सरकार आहे. या सरकारला काही पडलेलं नाही. या सरकारला या जनतेची, या लोकांचं काही पडलं नाही. ते आपले मलबार हिल, वरळी, सीफेज या ठिकाणी मस्त आरामात राहत आहेत. आमच्यासारख्या गरीब सामान्य लोकांचं त्यांना काही देणं घेणं नाही. त्यामुळे ते करतील की नाही मला फार शंका आहे. नक्कीच. तर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड येथील मुशी येथे जी कचऱ्याचं डोंगर कोसळून दुर्घटना घडली, त्याचाच धोका हा मुंबईतील कांजूरमार्ग कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी सुद्धा उद्भवत आहे. आणि या संदर्भातला आवाज जो तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी उठवलेला आहे. मात्र आता या सगळ्यावरती महापालिकेला या ठिकाणाहून डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. या सगळ्यावरती महापालिका प्रशासन आणि अँटोनी वेस्ट संदर्भामध्ये एकंदरीत काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.